नमस्कार मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांवर आणि शेतकरी बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा, मैदानावर वाऱ्याच्या वेगाने धावणारा लाडका बैल भारत आता आपल्यात राहिला नाही. आज अचानक भारतने या जगाचा निरोप घेतला आहे. मित्रांनो, भारत हे नुसतं नाव नव्हतं, तर तो एक बैलगाडा क्षेत्रातील एक ब्रँड होता. त्याची क्रेज आणि त्याची धावण्याची शैली पाहण्यासाठी मैदानावर हजारो लोकांची गर्दी व्हायची. मागच्या वर्षी भारतची एक ऐतिहासिक आणि विक्रमी विक्री झाली होती, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन प्रशांत भैया डिसले यांनी या भारतला रेकॉर्ड ब्रेक विक्रमी किंमत देऊन खरेदी केली होती. डिसले परिवाराने अगदी पोटाच्या मुलासारखं जपलं होतं, त्याला खूप प्रेम दिलं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अवघ्या 8 दिवसापूर्वी भारत त्याच्या जुना मालकाकडे योगेश पाटील यांच्याकडे परत दाखल झाला होता. जुन्या आठवणी ताज्या होत असतानाच आज अचानक भारतने सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. ज्याच्या जाण्याने डिसले परिवार आणि पाटील परिवार या दोघी परिवारावर जुने मालक संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील कधीही न भरून निघणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे. मैदानाचा राजा असलेला हा भारत आज शारीरिकदृष्ट्या आपल्या मनात किंवा आपल्यात नसला तरी बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात त्याचं हे नाव नेहमी सुवर्णाक्षरांनी कोरलेलं राहील. महाराष्ट्राचा हा लाडका कोहिनूर कायम आपल्या आठवणीत राहील. भारतला आमच्या संपूर्ण टीमकडून आणि बैलगाडा शौकीनांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण बघू शकता, आपल्या भारत बैलाच्या जुन्या मालकीन योगेश पाटील यांच्या आई भारताला ओवाळताना. आम्हाला थोडं मागे तू शांतता धर, नको ला दिवा ला दिवा लावते ए बाजू अरे काय करत झाला पोरे मी सांगून नको दादा वैवट पोरग्याच्या काय जतन काय रे भारतीय पोरग्यांनी म्हणे ऐकू एखाद्याच रे किराणा रे खाली जाणार आहे. काय पडले काय पडले माझं कालू मुदर कालू शिंगड 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 मानी का मानी का थोडं पुढे येऊ दे. कोण फिरायला थोडा आत गेलं मला
अशी उघड कशा होतं आपण तुम्ही डोकं एक साईडला करा तुम्ही माझ्या थैली पाडा ना डायरेक्ट बरं पाहून नाही सुटणार नाही भूषण ते दावली काढ ठेव तडेच ठेव दोन पाय पाठव तोंड लावले ते आई ठेव ना गोना चालू करता ठेवून नका काढून नंतर हां चालू करता ठेवा सर का तो सब नाही आता गोना नंतर काढून करा नाही हो काढलो डायरेक्ट तो गोना घेतो इथं लाव तिथं मारला अहो चाबी कोणा जवळ काय म्हणताय बाबा कपडा कोण बारे ए तो कपडा कोण बारे आओ बाबा म्हणतोय मी जास्त तोंड करून नाना बस वरती जाऊ दे बाकी करून टाका दे थैली वर दे फोन पाच मोठा माठी टाक दे नाही पाहिजे पूजा करते ना योगा जीवाला वादी खाली आता दिवस वाद वाढायला ए गवत ठेवा त्यान पुढे थोडा फार तसं गवत आणलं पूर्ण दादा मूड भरणार मागून आणलं संध्याकाळ वरून राहते समोर हां बुजायनंतर का चालेल हां फुले बोलता आत मध्ये द्या थोडं पाकाय समजा आत मध्ये थोडं थोडा बार वर भी राहू द्या दादू थोडा वर भी राहू द्या कुरुक दाखव एखादा फुल दे या कान पो पूजा कर चला चला ती मार राहू दे वरून हा वरून ठेव अरे दमदार अरे वरून टाकायला बाकी ना राहू अरे गुंजल नंतर वरून टाकायला राहू द्या ना मोठा तुझ्या वर तोंड लागी कांड नाही ना खाली गोंडी खाली गोंडी काढल्या नाही राहू द्या आता काय
असं शिजायचं.